तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. सटाणा शहरातील वाढत्या मोकाट वराहाच्या त्रासाविरोधात नागरिकांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. शहर वराहमुक्त करण्याची मागणी करत नागरिकांनी तातडीने प्रभावी कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी ज्योती भगत पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून प्रशासनाकडून गेल्या 2 दिवसापासून वराह पकडण्याची मोहीम सुरू असल्याची माहिती दिली. तसेच पुढील 8 ते 10 दिवस ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. यासोबत 8 ते 10 दिवसानंतर शहरात मोकाट वराह आढळल्यास संबंधित मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. शहरातील नागरिकांनी मात्र ही मोहीम सातत्यानं राबवून सटाणा खऱ्या अर्थानं वराहमुक्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून भैयासाहेब माळी. नमस्कार. जिजामाता उद्यानालगत सुरू असलेल्या डुकरांच्या उपद्रवाबाबत अनधिकृत अन्न टाकणे, बेकायदेशीर रस्ता तयार करणे, नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेल्या धोक्याबाबत तात्काळ कारवाई करणे या अनुषंगाने श्री लक्ष्मण महादू सोनवणे व पिंपळेश्वर परिसरातील नागरिक उपोषणाला बसले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने वेळीच दखल घेत साधारणपणे 13 गाढव आणि वराह यांचे जे 13 मालक आहेत त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि 2 दिवसापासून नगर परिषद प्रशासन याबाबत कारवाई करत आहे. अनेक डुकरं पकडलेली आहेत आणि त्यांना मालकांना खाजगी जागेमध्ये स्थलांतरित करायला सांगितलेले आहे किंवा त्यांची उचित विल्हेवाट लावण्यास आपण त्यांना सांगितलेलं आहे मालकांना. तर सर्वांना आपण लेखी नोटिसा दिल्या, त्यांना खुलासा सादर करायला सांगितला. तर त्यांनी 8 दिवस या कारवाईसाठी मागितलेले आहेत की 8 दिवसामध्ये आम्ही शहर वराहमुक्त करू. जर 8 दिवसाची मुदत प्रशासनामार्फत त्यांच्या मागणीनुसार आपण दिलेली आहे. जर त्यांनी खाजगी जागेमध्ये ते सर्व मोकाट जनावरं हलवली नाहीत तर प्रशासनामार्फत त्यांच्यावरती फौजदारी कारवाईसाठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात येईल. याबाबत प्रशासन नक्कीच दखल घेऊन योग्य ती कारवाई करत आहोत. धन्यवाद.